Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आता तर एका कार्यकर्त्याने तर डायरेक्ट सांगितलं होती यांचा एक रेकॉर्डिंग कॉल दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. त्याचा तर इतका मला आता सुरू झालंय. सकाळीच आमच्या केडगावच्या एका नगरसेवकाने मला फोन केला. मी म्हणलं बोला विजयराव काय? त्यांनी काय नाही आम्ही इथं मॉर्निंगचा ग्रुप एक त्या ग्रुपच्या आमची पॉइंट लागली होती. तुझा साहेब फोन उचलितो का आमचा माणूस फोन उचलितो बघा. त्याच्या साहेबाचा तर फोन उचलायचा काय संबंध नाही. पीएच नाही फोन उचलित तर साहेबाचा काय विषय. मला फोन म्हणलं बोला काय विजयराव? त्यांना काय नाही मी 10,000 रुपयाचे पैन जिंकलो. म्हणलं बरं हो आता. म्हणजे एवढ्या लोकांना जर तुम्ही निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये लोकांना त्या ठिकाणी भेटत नाही. कार्यकर्त्यांना शेवट सत्य आपण ज्यावेळेस एखाद्या पदावर जातो लोकप्रतिनिधी म्हणून त्या पदाचा अर्थ काय? तुम्ही जनतेचे सेवक असता आणि जनता ही राजा असती. तुम्हाला असं वाटतं की आम्ही पदावर आल्यानंतर आम्ही राजा आहे आणि जनता ही म्हणजे आमची प्रजा आहे. शेवट तुम्ही बसलेले राजा आहे. तुम्ही ठरवणार आहे आम्हाला कुठल्या जागेवर बसवायची. मग आज या ठिकाणी कुणी आमदार आहे, कुणी नगरसेवक आहे, कुणी महापौर आहे, कुणी सरपंच आहे, हे कुणी ठरवलं? तुम्ही ठरवलं म्हणून आम्ही पदावर आहे. उद्याची ही लोकसभेची निवडणूक आहे, नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक. तुम्ही ठरवणार आहे कोणाला दिल्लीला पाठवायचं. शेवट जनता महत्वाची. जनशक्तीच्या विरोधात ही निवडणूक ही धनशक्तीच्या विरोधातली ही जनशक्तीची निवडणूक आहे. बऱ्याच वेळा आता सांगितलं जातं की आता लय मोठी यंत्रणा येणार आहे आणि मग आता काय सगळंच होणार आहे. मला बऱ्याच जणांचे फोन आले आता जरा निवडणूक जरा वातावरण सुरू होत तर काय म्हणू नको जरा तिकडून येऊन द्या रसद. मी सांगतो तू पण घे निम्मी मला पण दे खर्चायला. म्हणजे रसद यंत्रणा हे यंत्रणा सगळी भाडोत्री आहे. हे डब्या डुब्यावाले आहेत हे यंत्रणा. पण निलेश लंकेकडे यंत्रणा नाही. जीवाभावाचे लोक आहे माझ्याकडे. ही ताकद माझी महत्वाची.